महाराष्ट्र में विधानसभा चुनाव की सरगर्मी तेज हो गई है और नागपुर शहर में प्रचार की गतिविधियां जोर शोर से चल रही है। दक्षिण नागपुर विधानसभा सीट से भाजपा के प्रत्याशी मोहन मते चुनावी मैदान में हैं और वे इन चुनावों में भाजपा के लिए जन समर्थन जुटाने में जुटे हैं। उनके द्वारा चलाए जा रहे घर चलो अभियान को लेकर उन्होंने हमारी टीम से बातचीत की और अपने दृष्टिकोण को साझा किया। मोहन मते ने कहा कि उनका घर चलो अभियान स्थानीय जनता तक सीधा संपर्क बनाने और उनका आशीर्वाद प्राप्त करने का एक प्रभावी तरीका है। उन्होंने बताया कि इस अभियान के दौरान वे लोगों से घर घर जाकर मिल रहे हैं और उनसे सीधे बातचीत कर रहे हैं। उनका मानना है कि इससे जनता के मुद्दों को सही तरह से समझा जा सकता है और चुनावी प्रचार में अधिक प्रभावी परिणाम मिल सकते हैं। मते ने अपने कार्यकाल को याद करते हुए कहा कि मेरे कार्यकाल में कोरोना जैसी महामारी आई थी। उस समय लोगों की सेवा करना और उनकी मदद करना मेरे लिए सबसे महत्वपूर्ण कार्य था। उस समय जो मैंने किया वह मेरे लिए गर्व की बात है और मुझे इस दौरान शांति भी मिली। मोहन मते ने यह भी कहा कि महायुति सरकार आने के बाद राज्य में विकास कार्यों को गति मिली है। उन्होंने ये स्पष्ट किया कि महायुति सरकार ने प्रदेश के विकास को प्राथमिकता दी है और उनके नेतृत्व में कई महत्वपूर्ण परियोजनाओं का सफलतापूर्वक क्रियान्वयन किया गया है। मते का मानना है कि महायुति सरकार के आने से राज्य में सामाजिक और आर्थिक विकास को नई दिशा मिली है। भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूरचे भाजपचे उमेदवार जे आहेत मोहन भाऊ आमच्या सोबत आहेत। मोहन भाऊ, काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे तुमची? काय नाही, फॉर्म भरल्यानंतर कार्यकर्ते घरोघरी मतदारांकडे घरचोला आंदोलनाच्या माध्यमातून जात आहे आणि खऱ्या अर्थानं मी आजपर्यंत प्रॉमिनंट जो लोक आहेत जे मतदारसंघात जनापुरून ज्यांच्या नावाचा ठसा असलेले लोक, एरियात ज्यांचा प्रभाव आहे, अशा लोकांच्या भेटीगाठी सुरू आहे आणि 1-2 दिवसात मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात होणार आहे। कार्यालयाचं उद्घाटन झालं, कार्यालयाचं उद्घाटन माननीय नितीनजीच्या हस्ते हे झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात एक प्रभावी राजकारण किंवा राजनीती याच्या माध्यमातून एक चांगल्या लोकांपर्यंत पोहोचणं, जनतेपर्यंत पोहोचणं आणि जनतेचा आशीर्वाद घेणं याचा सातत्यानं चालू आहे। परंतु एक जो म्हणतो आपण रॅली, सभा याचं नियोजन आता होणार आहे आणि निश्चितच चांगल्या प्रकारे प्रचाराची सुरुवात 2 दिवसात आम्ही करणार आहोत। मोहन, एकीकडे बघितलं दक्षिण नागपूरमध्ये सर्वात जास्त विकास निधी जो आहे नागपूरमध्ये तुम्ही आणलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 5 वर्ष आमदार म्हणून काम केलं। पहिले 2 वर्ष कोविडमध्ये गेले आणि कोविडच्या काळात जे काही करणं शक्य होतं जनतेच्या हिताकरता, जनतेकरता, त्यांच्या आरोग्याकरता, त्यांच्या भरणपोषणाच्या ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस अनेक लोक असे होते, बाहेरचे विद्यार्थी इथे होते का ज्यांना 2 वेळेस जेवण त्यांना हे झालं होतं। त्यावेळेस त्यांची सगळ्यांची व्यवस्था केली, 3 ॲम्ब्युलन्स घेतल्या, कोविड सेंटर उघडलं। या सगळ्या गोष्टी करत असताना 2 वर्ष ज्या पद्धतीची सेवा करण्याचा जनतेचा मी प्रयत्न होता, त्या प्रयत्नाला मला यश लाभलं नाही लाभलं, पण सांगू इच्छितो की मी प्रामाणिकपणे ते कार्य केलं। कुठले गाजावाजा न करता, कुठले सोशल मीडियाकडून किंवा कुठल्या वर्तमानपत्रातून देऊन त्या बातम्या छापायच्या, त्यावेळेस ती गरज होती जनतेची, आपण त्यांचे उपकार केले नाही, पण ते केलं मी मला त्याच्यातलं म्हणजे आत्म्यास मला शांती मिळालीच आहे। खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्या 2-2.5 वर्षानंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं, एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वात, आणि माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले। त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं विकासाला चालना मिळाली। आम्हाला असा पूर्ण विश्वास आहे की मी 3800 कोटीचे कामं मेडिकलपासून तर सर्व दूर मतदारसंघात प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला। अजून मोहन भाऊ, एक बघितलं गेलं काय कामं अजून दक्षिण नागपूरमध्ये बाकी आहे जे तुम्हाला करायचे, तुमचा ड्रीम आहे ते दक्षिण नागपूरसाठी? मुळात असं आहे की सक्करदरा तलावाचं सौंदर्यीकरण, त्याच्यानंतर एक छत्रपती संभाजी महाराज इंडोर स्टेडियम त्याची मान्यता मिळाली आहे NIDच्या माध्यमातून। ते सक्करदऱ्याच्या लेकच्या बाजूलाच ते स्टेडियम होणार आहे। त्या इथे ब्रिजेस होणार आहे, 2 मानेवडा चौक, माळगेनगर चौक, आणि हा सरळ मानेवडावरून स्टार्ट होईल ना माळगेनगरला उतरेल। त्याच्यानंतर अनेक सारे कामं, परंतु मला खऱ्या अर्थानं सांगायचं आहे का माझा एक मित्र आहे, त्याला मी इथे प्रवृत्त केलं की इथे फॅक्टरी उघड, आणि तो एक
विद्युत जे आहे आपली विजेकरता जे काही लागतं त्याचा सर्वांचं प्रोडक्शन करणारी कंपनी तो इथे होताना त्याने 21 एकर जागा घेतली आहे आणि जेणेकरून काही तरुण ह्या दक्षिण नागपुरातले त्यात लागतील, कारण की हा चाकरमान्यांचा मतदारसंघ आहे. इथे खूप समृद्ध लोक असे राहत नाही. नोकरी वर्गातले नोकरी विषयातले लोक आमच्या मतदारसंघात आज मुलांना गरज आहे ती नोकऱ्याची. अनेक लोक त्यांना नोकरी नसल्यामुळं त्यांना नोकरीची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात माननीय नितीनजी परवा बोलले की येणाऱ्या काळात या 2-3 वर्षात या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात एक तरुणाईला रोजगार कसा मिळेल यांची चिंता आम्ही करणार आहोत. निश्चितच त्याची सुरुवात त्यांनी केली, त्या जागा NL त्यांनी टाकली आणि या 6-8 महिन्यात तो तिथे प्रोजेक्ट उभा करणार आहे. मोहनमती ने लोकसभा में विपक्षी दल के नेता राहुल गांधी द्वारा संघ पर लगाए गए आरोपों पर भी अपनी प्रतिक्रिया दी. उन्होंने कहा कि राहुल गांधी का संघ पर आरोप लगाना पूरी तरह से अशोभनीय है, जो कि एक संवेदनशील और असंवेदनशील बयान है. मती ने ये भी स्पष्ट किया कि भाजपा और महायुति सरकार संविधान की रक्षा के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध है और नरेंद्र मोदी के नेतृत्व में इस उद्देश्य की प्राप्ति के लिए निरंतर कार्यरत है. मते ने आगे कहा कि संविधान का सम्मान और रक्षा भाजपा की प्राथमिकता है. हम देश के लोकतंत्र की ताकत को मजबूत करने के लिए हमेशा प्रतिबद्ध रहेंगे. मला वाटते राजीव गांधी इथे आज त्यांची सुरेश भट सभागृहात राहुल गांधीची सुरेश भट सभागृहात काही कार्यक्रम होता. मी सकाळी जाताना पाहिलं त्याचं बॅनर लागलं होतं, पण खऱ्या अर्थानं नंतर मी पाहिलं की त्यांनी RSSवर किंवा ज्या पद्धतीचे आरोप केले, खऱ्या अर्थानं एखाद्या नेत्याला अशोभनीय असे आरोप करणं हे चांगलं नाही. एकतर भारतातील जनतेला माहीत आहे राहुल गांधी काय आहे, इकडून आलू टाकणे इकडून सोनं काढा. म्हणजे मला असं वाटतं फेक निरोडीच्या माध्यमातून संविधान बदलवण्याचा विषय हा त्यांचा आहे. त्यांनी बदललेलं आहे. आणीबाणीचा काळ असो काय असो, परंतु खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करण्याचं काम माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या केंद्रात भाजपच्या NDA सरकारनं केलं, त्याचबरोबर युती शासनाने केलं. मग उदाहरणार्थ ते इंग्लंडच्या बाबासाहेबांचे जे निवासी जिथे शिकत असताना त्यांचा निवास होता ते घर असो किंवा इंदू मिलचा विषय असो, त्याचबरोबर नागपुरात अनेक सारे कामं म्हणजे बाबासाहेबांना मान देण्याचा सन्मान देण्याचं कामच माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केलं. एका हातात संविधान घेऊन ते ज्यांनी शपथ घेतली लोकसभेच्या सभागृहाच्या पायरीची, अशा लोकांकडनं तुम्ही काही खोटं नाटं बोलवून फेक नॅरेटिव्ह पसरवून म्हणजे मागच्या लोकसभेचा आपण अनुभव घेतला जेव्हा त्यांनी म्हटलं अबकी बार 412, ते शेवटी कार्यकर्ते किंवा नेतृत्व पक्ष निवडून आला पाहिजे म्हणून कामं करत असतात. पण यांनी फेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून संविधान बदलणार संविधान कुणी बदलूच शकत नाही. त्यांनीच म्हटलं की जसे आम्ही रामायण आहे, महाभारत आहे, भगवद्गीता आहे, तसं आमच्यासाठी संविधान आहे. त्याच्यामुळे या फेक नॅरेटिव्हला आता मागच्या लोकसभेत लोकांनी ते हे केलं, त्याचा थोडाफार परिणाम पडला, पण आता ते संपलेलं आहे. आता त्यांनी सुधरून जावं याच्यातून आणि देशाला मला वाटतं लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहे आपल्या पदाला शोभेल असंच व्याख्यान त्यांनी करावं, असंच त्यांनी बोलावं. नाहीतर लोकांचा विश्वास राहुल गांधीवर तर नाही, काँग्रेसवर राहणार नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. महाराष्ट्र विधानसभा चुनाव के मद्देनजर मोहनमती का यह बयान उनके चुनावी प्रचार का एक अहम हिस्सा बन गया है, जहां उन्होंने जनता के प्रति अपनी प्रतिबद्धता और महायुति सरकार की नीतियों को सामने रखा. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.